नमस्कार मंडळी, आजच्या व्लॉगमध्ये सर्वांचं स्वागत आहे। मी गावाला आली आहे आणि आज सर्वजण आहोत आम्ही गावाला। तुम्हाला खूप अशी मंडळी आमच्या घरी दिसणार आहेत। खूप जण आहोत आम्ही। तर सकाळचे 8 वाजले असतील आणि आता आम्ही चहा प्यायला बसलो आहे। सकाळ सकाळचा मस्त असा कोरा चहा आणि बटर खायला बसलो आहेत आम्ही। चहा पिऊन झाल्यानंतरच आईने लगेच फणस फोडला आणि आज फणसाची भाजी बनणार आहे आमच्याकडे। तर फणस थोडासा कच्चा खायला पण बरा वाटतो आणि हे फणस ना खोबरेल तेलामध्ये तळले ना की खूप छान लागतात खायला। पण आम्ही आज बनवणार आहे भाजी, कारण गावाला आलो आणि फणसाची भाजी नाही खाल्ली तर मग काय मजा। मे महिन्यामध्ये खूप असा रानमेवा आपल्याला मिळतो। तर त्याच्यामध्ये फणस, करवंद, जांभळं, अळू असे खूप काही फळं आहेत ती आपल्याला रानमेवा म्हणून खायला मिळतात। म्हणून खूप असे मुंबईकर गावाला येतात आणि अशा फळांची मजा घेतात। तर तुम्हाला माहितीच आहे रत्नागिरीचा हापूस आंबा किती फेमस आहे ते। तर ते आंबेही आपल्याला कोकणामध्ये खूप प्रमाणामध्ये मिळतात। आम्हाला ना फणस कमी पडला, कारण असं वाटलं की भाजी खूप कमी होईल, म्हणून मग आम्ही परत रानामध्ये चाललो आणि तिकडे फणसाची झाडं आहेत आमची आणि मग तिथून आम्ही फणस आता काढणार आहे। ही बाजूला दिसत आहे ती आहेत काजूची झाडं, पण आता काजू खूप कमी झाले आहेत आणि संपत पण आले आहेत। त्याच्यामुळे मग आता आंबे आहेत। आंबे बघूया आपल्याला मिळतात का। तर आई मला नेते आहे धावत धावतच, कारण खूप लेट पण झाला आहे आणि त्याच्यामुळे आम्ही धावतच चाललो आहे फणसाच्या झाडाकडे। बघायला गेलं तर ऊन पण खूपच पडलं आहे आणि गावाला आता पाऊस पडून गेला आहे, त्याच्यामुळे गरमी पण खूपच पडली आहे। गेल्या वर्षीच्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलं असेल, इकडे आम्ही आहे ना काजू भाजायला आलो होतो आणि खूप मेंबर होते आमच्याबरोबर काजू भाजण्यासाठी। पण ह्या वर्षी शाळेत मिळणार नाही काजू भाजायला, कारण पूर्ण ओलं झालं आहे खाली आणि यावर्षी मला सुट्टी पण खूप कमी आहे। तर हे बघा ना, हे आहे रतांब्याचं झाड आणि खूप असे रतांबे लागले आहे त्याला आणि पिकलेले पण रतांबे आहेत। आणि मी हे रतांबे आता काढणार आहे, कारण मला थोडंसं कोकम सरबत बनवायचं आहे आणि हे कोकम सरबतासाठी आहे ना खाली पडलेले रतांबे चालत नाहीत आणि ह्याला उतरवलेले जे असतात ना, म्हणजे जे हाताने काढलेले असतात, खाली पडायला द्यायचं नाही, हातानेच रतांबे काढायला लागतात त्याला आणि त्याच्यानंतर कोकम सरबत बनवलं जातं। खूप छान असं कोकम सरबत बनतं, पण हे उतरवलेले रतांबे असतील तरच। खूप रतांबे लागले आहेत झाडाला, पण माझा हात पोचत नाही आणि आम्ही वरती चढायला पण जमत नाही या झाडावरती, म्हणून मग आम्ही थोडेसे रतांबे हातानेच काढतोय। या रतांब्यापासून आमसूलही बनवलं जातं, जे आपण मच्छीमध्ये वगैरे टाकतो, या सोलकढी बनवतो त्याच्यासाठी हे आमसूल बनवलं जातं। त्याची सोलकढी वगैरे खूप छान लागते, पण तेवढा टाईम नाही आता आमसूल वगैरे बनवायचा। तर आईकडे बनवलेले असतील ना तर ते मी घेऊन जाईन। मला कोकम सरबतच बनवायचं आहे, त्याच्यासाठी मी उतरवून रतांबे घेऊन चालली आहे। तर ह्या रिंग्या आहे, रिंग्या म्हणजे त्याला आम्ही कोकणी भाषेमध्ये रिंग्या बोलतो, पण ह्या बघा हे आहे रिटा, जे आपण त्याच्यामध्ये शॅम्पूमध्ये वगैरे असतो, केसाला लावतो, ते ह्या रिटा आहेत आणि हे रिटाचं झाड आहे, पण आता त्याला पालवी फुटते आणि ह्या सगळ्या रिटा खाली पडलेल्या आहेत। बघा किती साऱ्या इकडे आहेत, खूप
खूप अशा रिटा पडलेल्या आहेत तिकडे आणि या रिटा वरून काढता येत नाही, जास्त करून सगळ्या खालीच पडलेल्या असतात आणि खाली पडलेल्या असतात त्याच जमवायला लागतात. आता पाऊस पडलाय ना त्याच्यामुळे थोडा खराब झालाय त्या. एक फणस आम्ही काढला आहे आणि आता त्याची भाजी बनवणार. तर आम्ही गोळा करून आणलेले आंबे होते ते समिता कापायला बसली आहे. तर खूप असे आंबे आणले होते तर आंबे हे कापतोय आम्ही आणि इकडे सगळेजण बसले आहेत, मुलं आहेत, कोणाला कंटाळा आला आहे तर कोण मोबाईलवरती बसला आहे. गावाला आल्यानंतर सगळेच एन्जॉय खूप करतात. आमच्या पाठीमागे केळीची झाडं आहेत तर त्याच्यातलंच मी एक पान कापलं आणि म्हटलं आज चला आज आपण जेवायला केळीच्या पानावरतीच घेऊया. हे बघा इकडे चालली आहे आमची जेवणाची गडबड. हे आहेत गावठी अननस, तर अजून पिकले नाही आहेत, कच्चे आहेत हे. आणि ही माझी काकी आहे ना तिच्या घराजवळ आहेत, म्हणजे आमच्याच घराच्या खाली घर आहे काकीचं, तिथे आहेत लागलेले अननस. खूप आहे तिकडे अननस लागलेले. तर हे मी रतांबे आणले होते ते स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचे. त्याला मध्यभागी कापून घ्यायचं आणि त्यातल्या ज्या बिया असतात ना त्या काढून एका साईडला ठेवायच्या आणि जी सालं आहेत ना त्याच्यामध्ये आपण जिरं आणि साखर पूर्ण भरून ठेवायची. आणि काचेच्या भरणीमध्ये ठेवलं ना तर खूपच छान, पण माझ्याकडे काचेची भरणी नव्हती त्याच्यामुळे मग मी डब्यामध्ये सुकत घातलं. अशा पद्धतीने जर तुम्ही कोकम सरबत बनवलं ना तर खूप छान राहतं आणि एक दोन वर्ष आरामात टिकून राहतं. ह्याच्या ज्या बिया असतात ना त्या आम्ही लहानपणी खूप खायचो आणि आताही खातो, पण म्हणजे गोड आंबट गोड असं असते त्याची टेस्ट, छान लागतात पण खायलाही. अशा पद्धतीने तुम्ही साखर भरून ठेवा आणि पूर्ण हे जे आहेत ना रतांब्याचे जे सालं त्याच्यामध्ये पूर्ण भरून ठेवायची साखर आणि नंतर मग 2-4 दिवस आहे ना ऊन दाखवायचं चांगलं आणि म्हणजे बांधून ठेवायचं कपड्याने. नंतर मग 4 दिवसाने खूप छान असा कोकम सरबत तुमचं बनून रेडी होईल. आज ऊन काय आलेलं नाही आहे कारण आभाळामध्ये बघू शकता तुम्ही किती अशी ढगं आलेली आहेत. क्लायमेट छान झालं आहे, पण जे सुकवणं वगैरे यावर्षीची राहिली आहेत ती खूप जणांची तशीच राहिली आहेत कारण पाऊस खूप लवकर आला आहे. तर लोकांची खूपच यावेळेला गडबड झाली आहे, धांदळ उडाली आहे पूर्ण. आणि तुम्ही इकडे बघू शकता पूर्ण ढगं आल्यामुळे सगळेजण आपापली कामामध्ये मग्न आहेत. ही आहे कारल्याची वेल आणि खूप अशी कारली त्याला लागली आहेत, फुलंही धरली आहेत अजून, पण कारली जी आहेत ती छोटी आहेत. आणि ही खाली बघता आहे ती आबोलीची झाडं आहेत आणि त्याचा एक गठ्ठा मी काढला आणि छानपैकी असा केसामध्ये घातला. कसा दिसतो आहे. तर समोर आहेत खूप अशी अळूवडीची पानं आणि ही बघा ना किती सुंदर अशी गुलाबाची फुलं आहेत. गावाला आलं की अशी फुलझाडं आणि फळांची भाज्यांची
अशी खूप झाडं आपल्याला बघायला मिळतात, पण हे सगळं बघायला गावी यायला लागतं. आमचं बालपण गावाला गेल्यामुळे हे सगळं रोज बघायला मिळत नाही आणि असे सगळे नजारे बघायला खूप बरं वाटतं. ही आहे आमची नदी. तर इकडे आम्ही कपडे धुवायला यायचो आणि जे आमचे गणपती आहेत तर गणपती विसर्जनही इकडेच होतं. तर आत्ता आम्ही काजू काढायला चाललो आहे आणि तर हे मसाल्याचं झाड आहे, मसाल्याचे जे तेजपत्ता बोलतो त्याचं. तर थोडीशी मी पानं काढून घेतली आणि हे बाजूला दिसतं आहे ते आहे काळी मिरीचं झाड. तसंच आम्ही चालत काजूच्या बागेकडे चाललो आहे. तर आमच्या काजूच्या बागा आहेत ना त्या थोड्या लांब लांबच आहेत. लास्ट टाईम म्हणजे मी गेल्या व्हिडिओमध्ये पण काजूची बाग दाखवली होती, ती थोडीशी जवळ होती आणि ही थोडी आहे ना लांबच आहे. तर थोडंसं चालायला खूप वेळ लागणार आहे आम्हाला आणि रस्त्यामध्ये थोडीशी करवंद वगैरे मिळाली तर तेही घेणार आहोत, कारण रानामध्ये गेलं की खूप असा रानमेवा आपल्याला मिळतो. तर ही आहेत करवंद आणि कच्ची आहेत, अजून जास्त पिकली नाही आहे तिकडे. आणि मला करवंद कच्ची पण पाहिजे होती कारण मला लोणचं घालायचं होतं, पण काय काढायला मिळत नाही आहे. बघूया पुढे मिळाली तर घेऊन जाऊया. वर्षांनी डावारा शेती करू तेव्हा आलेली. आज थोडं ऊन कमीच आहे, पण क्लायमेट बघा ना किती छान आहे. आणि असं ही समोरची जी शेती आहे तिकडे शेती होते पावसाळ्यामध्ये, पूर्ण हिरवंगार असतं, पण आता खूप वेगळं आहे पण बघायला बरं वाटतं आहे. तर इकडे मी बॉक्स बनवते आहे, खोका बोलतात ह्याला करवंदासाठी. तर हा राऊंड केला आहे मी आणि त्याच्यामध्ये मग पानं घातली आहेत, कारण करवंदासाठी मी टोपली आणली नव्हती, कारण आम्ही चाललो आहे काजू काढण्यासाठी, त्याच्यामुळे. आणि इकडे करवंद आहेत हे माहिती नव्हतं, म्हणून मग मी अशा पद्धतीने थोडंसं करवंदासाठी एक बॉक्स बनवला. कसा वाटला करवंदाचा बॉक्स? तर असं आम्ही जेव्हा छोटे होतो ना तेव्हा करवंदाला जायचो, आईबरोबर काजू काढायला जायचो, तेव्हा असं आम्ही बनवत असायचो. रानामध्ये गेलं की लहानपणीच्या खूप अशा आठवणी जाग्या होतात. ही आहे आमची काजूची बाग. काजू काढून झाले आहेत. काजूची बाग काही दाखवायला मिळाली नाही मला, कारण ऊन खूप पडलं होतं, त्याच्यामुळे मी काही शूट केलं नाही. फटाफट काजू गोळ्या केला आणि मग निघालो आम्ही घरी.
तर चाललो आहे घरी आता. तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा. आतासाठी बाय.